शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर आता एफडीएचं पथक आमदार निवास कॅन्टीनमध्ये दाखल झाले आणि एफडीए अधिकाऱ्यांकडून पाहणी करत कागदपत्रांची तपासणी करण्यात येते। आमदार संजय गायकवाड यांनी आज या कॅन्टीन चालकाला मारहाण केली आणि त्यामुळे आता हे प्रकरण पुढे जातंय। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर आता एफडीएचं पथक आमदार निवास कॅन्टीनमध्ये दाखल झाले आणि एफडीए कडून अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते, कागदपत्रे तपासण्यात येत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। सध्या मी आहे मुंबईतल्या आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये आणि अनेक जण खरं तर विधान भवनात जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा या कॅन्टीनमध्ये अशीच गर्दी आपल्याला बघायला मिळते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अधिवेशन काळात जे आपले प्रश्न घेऊन मुंबईत दाखल होतात ते तर या ठिकाणी जेवायला येतातच, मात्र सोबतच आमदार, त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते, काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे सुद्धा या कॅन्टीनमध्ये जेवायला येत असतात। मात्र आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट दर्जाचं जेवण या कॅन्टीनमधून आपल्याला मिळालं, या कारणावरून या कॅन्टीनमधल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा एकंदरीतच या कॅन्टीनची तपासणी करण्यासाठी आता एफडीएचं पथक सुद्धा दाखल झालेलं आहे। एफडीएचे पथक हे या कॅन्टीनच्या संबंधित कागदपत्रांची तपासणी करते। इतकंच नाही तर या पथकाकडून आता कॅन्टीनची पाहणी सुद्धा केली जाणार आहे। ही कागदपत्र पुरेशी आहेत का, व्यवस्थित आहेत का, ती योग्य आहेत का, याची तपासणी सध्या एफडीए कडून होते आहे। मात्र अशा प्रकारे संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचं समर्थन होऊ शकतं का, अशा पद्धतीचे सवाल सुद्धा आता विचारले जात आहेत। या ठिकाणी एफडीएनं आपल्या तपासणीला सुरुवात केलेली आहे आणि सर्वच आमदार निवासाचे जे कॅन्टीन आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीची तपासणी आता सुरू आहे। कॅमेरामॅन आसिफ सह, मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।